महाराष्ट्राची लाडकी जोडी पळाली या बैलगाडा शर्यत क्षेत्रात. मी वारंवार सांगतो, ही जोडी पळावी. अक्षरशः माझ्या मेहनतीला फळ आलं असं म्हणावं लागेल. संबंध महाराष्ट्रानं बघितलं. कालच सांगतोय मी, बोंबालतोय, काल सांगतोय गाडी पाळणार आहे, पण नाही. काय होते, माणसांना काय विश्वास नाही, आणि ज्यांना कोणाला विश्वास नाही ना, त्यांनी चॅनेल माझा नाही बघितला तरी चालेल. काय त्यांच्या वाचून काय माझं काय थटत नाही. चॅनेल माझा अनसबस्क्राईब करा, बघू नका चॅनेल. ज्यांना कोणाला विश्वास आहे त्यांनी बघायचा. कालच बोंबलून सांगितले, बकासूर आणि घरणिकेचा राजा ही जोडी पाळणार तर पाळणार. सगळ्या महाराष्ट्रानं बघितले कशा पद्धतीनं ही गाडी पळाली बघा. आज खऱ्या अर्थाने आज बकासूर आणि घरणिकेकरांचा राजा डोळ्याचं पारणं फेडलं बरं का. खूप दिवसाची इच्छा होती, खूप दिवसाची इच्छा जी आहे ना ती पूर्ण झाली. आज बकासूर आणि घरणिकेचा राजा ही जोडी पळून. काय वाटतं आज कशी गाडी पळाली. गाडीवरती ड्रायव्हर होते आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके अमर ड्रायव्हर ओंडकर. खूप छान व्यक्तिमत्व आहे. मला मुलाखत त्यांनी दिली होती लिंबूच्या मैदानामध्ये. त्या ठिकाणी वाटेगाव अंबनकरांचा बादल आणि बकासूर या जोडीने 1 नंबर केला होता. अतिशय प्रेमळ स्वभावाचे, अतिशय शांत स्वभावाचे, कधीही मुलाखतीला नाही म्हणत नाहीत. आणि बाकीचे ड्रायव्हर देत नाहीत मुलाखत, परंतु हे कधीच नाही म्हणत नाहीत. आणि खरंच खूप उंच शिखरावरती हे ड्रायव्हर जातील संबंध महाराष्ट्र बघतोय. आणि आज पुन्हा एकदा ही गाडी गुलालामध्ये बघायची. 1 नंबरची अपेक्षा नाही आहे, गुलाल पाहिजे फक्त. आणि घरणिकेकरांचा राजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. खूप पैऱ्यांना अडचण आली त्यालासुद्धा, परंतु न डगमगला, न थांबले, आणि शेवटी तो पैरा जो आहे तो आज झालाच. तरीही राजा पळत होता, तरीही राजा 1 नंबर करत होता, जरी टॉपचा पैरा नव्हता तरीही. परंतु शेवटी आज बकासूरसोबत पळाला आणि बकासूर त्याच्यासोबत पळाला. एक चांगलं नियोजन जुळलं. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातले दोघेही किंग आहेत, दोघेही राजे आहेत. आणि असे पैरे व्हायला लवकरात लवकर, म्हणजे खूप लोकांनी प्रयत्न केले. अगदी मी सुद्धा प्रयत्न केला की ही गाडी पळावी. खरंच माझीसुद्धा खूप इच्छा होती, परंतु आज खरंच बरं वाटतंय. आज बकासूर आणि घरणिकेकरांच्या राजानं डोळ्याचं पारणं फेडलं. सुट्टी गाडी लागली, सुट्टा गट काढला आहे. आणि आज चांगल्या गाड्या पळाल्या. आणि बघूया जरा निकाल बघूया. आत्ता मी 7 गट बघितलं. त्या 7 गटामध्ये 1 नंबरला गाडी चांगली पळाली. MM नानांचा, पेठचा, पब्लिकचा भिताड असं समजलं जाणार आहे. MM नानांचा राजा. आणि त्याच्यासोबत पळाला समाजसेवक संतोष तोडकर यांचा जो सुंदर आहे 11-11, तो बैल पळाला. सुंदरशी गाडी, बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांनी सेमीसाठी पात्र केली. 2 नंबरला गाडी वेगाचा शेवट सर्जाची गाडी फॉल झाली बरं का. सर्जाला लई स्पीड लागलेलं. त्याच्यासोबत एक बैल होता, त्याने गाडी तासात ओढली आणि गाडी फॉल झाली. आणि तो गट आहे की नाही पूर्णपणे बाद झाला. आयला वाईट वाटतंय सर्जाला सुद्धा गुलाला लागला असता म्हणजे जरा बरं वाटलं असतं. सर्जा हारलाच आपल्या गटाला. 3 नंबरच्या गटामध्ये गाडी पळाली बघा. मान्या आणि चेडा ही गाडी 3 नंबर गटात पळाली. 4चं काय समजलं नाही. 5 नंबर गटामध्ये पुष्यगावकरांचा महाराज आणि झेंडा ही जोडी पळाली. 6 नंबर गटामध्ये मोडणीमकरांचा भारत पळाला आणि ढवळकरांचा शंकर पळाला. आणि 7मध्ये सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोड पळाली, बकासूर आणि घरणिकेचा राजा. संबंध महाराष्ट्र आज खुश आहे, कारण का सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ही जोडी कशी पळती. या दोघांचे पळ लय वेगळा आहे. अचानक म्हणजे जो तो त्याच्या स्पीडनं आहे. राजाने आज 100% आणि बकासूरने 1 नंबर करावा, सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. माझी तर मनापासून इच्छा आहे. आणि गोड लागणार. मी जेवलो नाही अजून सकाळपासून, ऊन लागते. आलोय का माहिती आहे का, मी मैदानावर जाणार होतो. काय होते, उन्हाचा लय त्रास होतो आपल्याला. उन्हाच्या त्रासामुळं मैदानावर मी जात नाही, मला इथे चक्कर उन्हामुळं. त्यामुळं बघूया आज कशी काय गाडी पळते. आणि बकासूर आणि घरणिकेचा राजा ही जोडी चांगल्यारित्या गट तर काढला आहे, अजून एक सेमी काढला.